की आपण जावास्क्रिप्ट मध्ये एपीआय कसं कॉल करायचं हे बघत होतो. आज छोटासा एक प्रोजेक्ट करायचा. म्हणजे काल आपण ऑलरेडी स्टार्ट केला होता. पण आज तो पूर्ण करायचा आहे. तर आपल्याला बेसिकली करायचं काय, की काल एपीआय जे आपण बघितलं होतं कोविडचं, त्यातला डेटा सगळा व्यवस्थित डिस्प्ले करायचा. ठीक आहे. कार्डमध्ये वरती हेडिंग बिडिंग प्रॉपरली सगळं आलं पाहिजे. एक कसं रिअल टाईम ॲप्लिकेशन टाइप वाटलं पाहिजे. तो पार्ट आपल्याला करायचा आहे. मग त्यासाठी आपण जावास्क्रिप्टचा वापर करणार आहे. जावास्क्रिप्टचा वापर करून आपल्याला त्या एपीआयज वगैरे कॉल करायचे. म्हणजे कंपनीमध्ये असं समजा, की आपल्याला एक सिंपलसा टास्क दिलेला आहे. टास्क असा आहे, की हा जेसनचा डेटामधला हा समरी आणि अनऑफिशियल समरी आपल्याला स्क्रीनवर डिस्प्ले करायचा इन वेल फॉर्मॅटमध्ये. असं तुम्हाला बोललं गेलं. आता याच्यामध्ये तुम्हाला जी टेक्नॉलॉजी येते त्याच्यामध्ये तुम्ही हे एपीआय कॉल करू शकता. मग सध्या आपण जावास्क्रिप्ट शिकतोय, तर जावास्क्रिप्टमध्येच आपण याला कॉल करू. मग जावास्क्रिप्टमध्ये याला कसं कॉल करणार आहे, त्यासाठी लागणारे टूल्स आपल्याला माहिती आहे. सगळ्यात अगोदर तर एपीआय कॉल इन जेएस. पहिली गोष्ट लागते आपल्याला सीडीएन. सीडीएन कुठली लागते? एक्झिओस लायब्ररीची. ओके. सेकंड लागते एपीआय. तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याकडे आहेत. त्याच्यामुळे आपण या गोष्टींचा वापर करून घेणार आहे. सीडीएन पण आहे, एक्झॉस्टची सीडीएन आहे, एपीआय आहे. जावास्क्रिप्टचा बेसिक फंक्शनॅलिटी पण आपल्याला येतं. व्यवस्थित बुटस्ट्रॅपचं डिझाइनचा वापर करायचा आहे आणि त्याला एक ग्रिडमध्ये शो करायचा आहे. या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपल्याला तो एपीआयचा डेटा जो आहे, आपल्या स्क्रीनमध्ये आणायचा आहे. एक साधारण यूआय आपण असं बनवू शकतो, की सिम्पली एक थीम वापरून घे बुटस्ट्रॅपची कुठली पण. सपोज ही एक थीम आहे आणि याच्यामध्ये असे कार्ड्सवर डेटा आपण डिस्प्ले करू शकतो. ठीक आहे. फाईन. नाही तर आपण एक सिंपलसा टेम्प्लेट डाउनलोड करू शकतो. लाइक टेम्प्लेट, कोविड टेम्प्लेट. कोविड बूटस्ट्रॅप बनवलेलं असेल कोणी ना कोणी. बूटस्ट्रॅप टेम्प्लेट्स बघा. हे बघा परफेक्ट आपल्याला जे लागतं तेच आहे. ठीक आहे. प्रिव्ह्यू करून बघू. बरोबर ना. स्टे सेफ, स्टे होम सगळं व्यवस्थित आहे. आणि खाली जर आपण बघितलं कोविड अँड कोरोना व्हायरस स्टॅटिस्टिक्स हे दिसले? अरे आपल्याला जे पाहिजे तेच आहे. ऍक्टिव्ह केस, डेथ, रिकव्हरी केस, समथिंग्स. हे फक्त काय स्टॅटिक आहे. आपल्याला काय करायचं याला डायनामिक करायचं म्हणजे एपीआय थ्रू डेटा आणायचा आणि इथे सेट करायचं. ठीक आहे. एकदम रिअल टाइम भेटून गेलं आणि आपण पाहिजे ते डेटा सेट करू शकतो. इव्हन इथे पण आपण सेट करू शकतो काउंट्स. तेही करता येईल आपल्याला. पण सध्या ठीक आहे. तर ह्या टेम्प्लेटचा वापर करून आपण एपीआय कॉल करू आणि ह्या टेम्प्लेटमध्ये सेट करू. काल आपण सिंपलसा एका छोट्या एचटीएमएल फाईलमध्ये तो सेट केला होता. तर प्रॉपर ह्या टेम्प्लेटमध्ये आपल्याला तो सेट करायचा आहे. त्यासाठी आपण ह्या टेम्प्लेट डाउनलोड करावं लागेल. हा डाउनलोडिंगला लागलाय. ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे वाटतं कुठेतरी, पण ठीक आहे. परत मी करतो. ओके. याला आपण एक्स्ट्रॅक्ट करणार आहे. इथे राईट क्लिक करा. एक्स्ट्रॅक्ट टू कोविड मास्टर फोल्डर. इथे आलंय. इथे पूर्ण फोल्डर स्ट्रक्चर आहे. याच्यातलं आपल्याला इंडेक्स फाईल रन करायची आहे. हे इंडेक्स फाईल आहे आणि हा डिझाइन थीम इथे ओपन झालेला आहे. तर आपल्याला याच्यामध्ये तो एपीआय कॉल करायचा आणि इथे तो डेटा जो आहे व्यवस्थित सेट करायचा आहे. आता इंडेक्स 1 मध्ये काय वेगळं थीमचं डिझाइन आहे का बघून घ्यावं लागेल.
ओके. अर्धवट आहे ते. जाऊ द्या. इंडेक्सच काम करायचं आपल्याला. ठीक आहे. आपल्या डिझाइनचं बरचसं काम वाचलंय. डिझाइन रेडी भेटून गेली. मग आता आपल्याला जावास्क्रिप्ट याच्यामध्ये वापर करून इथे जो आहे तो डेटा सेट करायचा आहे. ठीक आहे. मग आपण ॲज युजुअल याला सगळ्यात अगोदर तर व्ही-एस कोडमध्ये ओपन करूया. इथे इथे फक्त इंडेक्स फाईल जरी ओपन केली तरी तिथे चालेल. राइट क्लिक करतो मी, ओपन विथ व्हिज्युअल स्टुडिओ कोड. ठीक आहे. ॲज युजुअल ज्या गोष्टी लागणार आहे, आपल्याला लागणार आहे हे सीडीएन. त्याच्यामुळे तो अगोदर जो सगळ्यात अगोदर जो सीडीएन होता, तो सीडीएन जो आहे हा. बूटस्ट्रॅपची लिंक टाकायची गरज नाहीये, कारण ऑलरेडी बूटस्ट्रॅपचाच थीम तो आहे. सीडीएन कुठे टाकलंय आपण? खाली टाकलेलं वाटतं. ही. याला कॉपी करा. अरे, इंडेक्स फाईल ओपन विथ व्ही-एस कोड. हेडिंग टॅग मध्ये इथे पेस्ट करून द्यायचं. ठीक आहे. सॉरी. पहिला पार्ट आपला इथे झाला. सेकंड, आपल्याला इथे जो फंक्शन्स आपण बनवलं होतं एपीआयचा, तो फंक्शन ॲज इट इज तो बनवायचा आहे. इथे कुठे गेला तो फंक्शन्स? या स्क्रिप्टचा फंक्शन. कालच्या याच्यामध्ये आपण एपीआय कसं कॉल करायचं हे बघितलं होतं. फंक्शन एपीआय बनवलेले, हा एपीआय टाकलेला आहे. एक्झॉस्ट डॉट गेट आणि त्याच्या रिस्पॉन्स मधला सगळा डेटा वगैरे आपण सेट केला होता. मी फक्त टेम्पलेट मध्ये हा पूर्ण फंक्शनॅलिटी कसं एम्बेड करायचं ते दाखवतोय. मला बरं वाटत नाही, पण एवढं कम्प्लीट करून घेऊ आपण. ठीक आहे. तर हा फंक्शन मी काय करतो, ॲज इट इज फंक्शन इथून कॉपी करतो आणि तो त्या टेम्पलेटमध्ये ठेवतो. ठीक आहे. इथे आलो. हेडिंग टॅगमध्ये तो फंक्शन ठेवला. ठीक आहे. आता आपण जो डेटा सेट केला होता, त्याला व्यवस्थित आयडी दिलं होतं, की कुठल्या याला डेटा कसा सेट करायचा. ओके. म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी डेटा सेट करायचा आहे, त्याला एक आयडी द्यावा लागेल. डी जे पण डेटा सेट करायचा आहे. आणि आपल्याला जो डेटा सेट करायचा आहे, त्याची डिझायनिंगची जो पार्ट आहे, तो इथे आहे. म्हणजे ॲक्टिव्ह केसेस, डेट आहे, रिकव्हरी डेट आहे. म्हणजे हे शोधावं लागेल आपल्याला ॲक्टिव्ह केससाठी. इथून मी काय करतो, कंट्रोल एफ करतो. ॲक्टिव्ह केस इथे आहे. इथे जी आकडा डायरेक्ट जो आलेला आहे, तो हार्ड कोडेड काढून टाकायचा आहे आणि आपला लाईव्ह डेटा तिथे सेट करायचा. सिंपल तिथे मी काय करेल, इथून काढेल. सुरुवातीला 0-0 ठेवतो आणि याला आपण काय करणार आहे, आयडी देणार आहे. आयडी काय ठेवलात आपण? डी. एवढं सिंपल आहे हे. ज्याला डॉक्युमेंटवर खेळता आलं, त्याला तो सगळं करू शकतो. आणि दुसऱ्याचा आयडी काय ठेवलात आपण? डी. इथे 0-0च ठेवतो सुरुवातीला. सिंपल. ठीक आहे. आता जर मी याला रन करून बघितलं, सेव्ह करतो, रिफ्रेश. 0-0 आहे. ठीक आहे. अ, अजून एक डेटा सेट करू आपण. एपीआय काय आपल्याकडे? एपीआय ची लिंक आहे. टोटल होतं, डेट होतं. एक डिस्चार्ज म्हणून पण आपण सेट करून देऊ. ठीक आहे. डिस्चार्जचं फंक्शन बनवावं लागेल, तर याला मी कॉपी करतो. आपल्या एपीआय मध्ये आपण डिस्चार्जचं पण लिहावं लागेल. कुठे कॉल केला? एपीआय वरती असेल. इथे.
ही जी लाईन आहे मी कॉपी करतो, इथपर्यंत येतो आणि इथून एंटर, सगळं तसंच. फक्त याच्यामध्ये आपल्याला की काय ठेवायला आहे डीच्या ठिकाणी डिस्चार्ज. इथे टोटल केस डेथ आणि इथे डिस्चार्ज म्हणू आपण. ठीक आहे. आणि याचा आयडी मी देतो ट्रिपल डी. ठीक आहे. परत तिथे जाऊ आणि जो थर्ड लेबल आपला होता, तिथे रिकव्हरी केस म्हणल्यापेक्षा इथे आपण डिस्चार्ज केस म्हणू. याचा आयडी आपण ठेवणार आहे ट्रिपल डी 1, 2, 3 आणि इथे 00 सेट करून टाकू. ठीक आहे. रिफ्रेश करा पेज. सगळं 00 येऊन जाईल. आलाय? आता आपल्याकडे एपीआय सेट आहे, फंक्शनॅलिटी लिहिली आहे, डॉक्युमेंटचे ऑब्जेक्ट बनवले, त्या एचटीएमएल इनर एचटीएमएलचा वापर करून आपण तिथे व्हॅल्यू पण सेट करतो. पण प्रॉब्लेम काय होतो इथे आपण त्याला एपीआय ला कॉल नाही केलेला अजून. कारण आपल्याला एक बटन घेऊन ऑन क्लिक इव्हेंट आपण बघितला होता. जसं ऑन क्लिक इव्हेंट आहे, तसंच एक ऑन लोड सुद्धा इव्हेंट आहे. ओके. ऑन लोडचा अर्थ आहे की पेज लोड झाल्याबरोबर. म्हणून आता आपण फंक्शन एक लिहिणार आहे. फंक्शन म्हणजे फंक्शन कॉल करणार आहे. कुठल्या मेथडनी? ऑन लोडच्याने. इथे बॉडीमध्ये मी जातो. एक ऑन लोड नावाचं फंक्शन असेल. ऑन लोड. ओके. इथे तो फंक्शन कॉल करेल मी एपीआय नावाचं. याचा फायदा असा असतो, की आपल्याला कुठे क्लिक करत बसायची गरज नाही. जसं फंक्शन लोड केला, जसा पेज तो लोड झाला, ऑटोमॅटिकली ते एपीआय कॉल होईल आणि ज्या ठिकाणी जो आयडीला डेटा सेट केलेला आहे, तो सगळा डेटा तिथे सेट पण होणार आहे. ठीक आहे. चला चेक करून बघू हे. याला मी रिफ्रेश करतो. तो आला बघा. हा लाईव्ह डेटा आलेला आहे. तुम्हाला वाटेल की हा डेटा परत सेट झाला का ओरिजिनल. तो लाईव्ह डेटा कसा ओळखायचा तुम्ही एपीआय मध्ये बघा. दिसतंय? सगळं ते. डेथ किती आहे? 524,201. 524,201. इथे जर एखादा एक्स्ट्रा डेथ झाला, इकडे जर डेटाबेसने जे डेटा येईल तो इथे चेंज होत जाईल. सिंपल.